नमस्कार। आज आपण अगदी झटपट तयार होणारी शेपू पालकची भाजी कशी बनवायची ते बघतोय। त्यासाठी इथे मी शेपू आणि पालक स्वच्छ धुवून आणि या पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। आता त्यासाठी आपल्याला एक छोटा वाटण तयार करायचे। त्यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि एक मुठभर कच्चे शेंगदाणे घालायचे। आता यामध्ये अजिबात पाणी न टाकता याचं वाटण तयार करू। तर या ठिकाणी बघा आपलं हे वाटण तयार झालं। आता डायरेक्ट भाजी फोडणीला घालू। त्यासाठी आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालूयात आणि तयार केलेलं वाटण घालूया। हे वाटण एक 2 ते 3 मिनिटं याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण परतून घेऊ। यामध्ये आपण शेंगदाणे आणि मिरच्या कच्च्या घातलेल्या आहेत, त्यामुळे 2 मिनिटं आपण हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेऊ। वाटण परतून झालं, आता यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर लगेचच यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालूया आणि 2 ते 3 मिनिटं हा पालक आपण यामध्ये चांगला परतून घेऊ। तर यामध्ये आपल्याला हा पालक 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। पालक परतून झाला की पालकाची क्वांटिटी बघा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये कमी होते। आता यामध्ये अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ घालूया। या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता। आता ही डाळ सुद्धा आपण या पालकमध्ये चांगली मिक्स करून घेऊ। तर 3 ते 4 मिनिटं आपण हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी आपला पालक आहे तो पूर्णपणे तेलामध्ये शिजला जातो। पालक असा तेलामध्ये शिजला की आपल्या भाजीला चव छान येते। त्यानंतर 1.5 ते 2 ग्लास यामध्ये पाणी घालायचं। पाणी घालून याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी आपण पालकची पातळ भाजी बनवतोय, त्यामुळे या ठिकाणी पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे। आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूया आणि कुकरचं झाकण लावू याच्या मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेऊ। तर या ठिकाणी आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकर संपूर्ण थंड झालेला आहे। या ठिकाणी यातली डाळ सुद्धा अगदी पूर्णपणे शिजलेली आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर इथे बघा आपली अगदी झटपट तयार होणारी पालकची भाजी तयार झाली। ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरी भातासोबत सर्व करू शकता। करायला अतिशय साधी सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।